नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, आनंदाची बातमी आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे काय करायचं आहे, हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। अगदी काही वेळाचा हा व्हिडिओ आहे, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। हप्ता हवा असेल, ऑक्टोबरचा हप्ता हवा असेल तुम्हाला, तर हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। कारण पहा, यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 2,500 रुपये हप्ता वाटप करण्यात येणार आहे। हा 2,500 रुपये हप्ता हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ज्या शासनाकडून येणाऱ्या वेगवेगळ्या अपडेट असतात, या योजनेसंदर्भातले सर्व जी माहिती असते ती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। चला सबस्क्राईब करा, सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी। तर दिव्यांग मंत्रालयाकडून आदेश देण्यात आलेले आहेत। पहा, आता कशा संदर्भातले हे आदेश आहेत या संदर्भातली अगोदर माहिती आपण जाणून घेऊया। तर पहा, तुम्हाला माहीतच असेल की मागच्या महिन्यामध्ये 3 तारखेला एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता। तो म्हणजे संजय गांधी निराधार त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत, या दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यामध्ये 1,000 रुपयाची जी वाढ आहे ती करण्यात आलेली होती। 3 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि त्यानंतर मग एक 23 सप्टेंबरच्या दरम्यान एक शासन निर्णय निघाला होता, ज्यामध्ये जे 2,500 रुपये आहेत, 2,500 रुपये लागू झालेले आहेत ऑक्टोबरपासून। 2,500 रुपये हप्ता ऑक्टोबरपासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती शासन निर्णयानुसार देण्यात आलेली आहे। आता दिव्यांग मंत्रालयाकडून जे महत्त्वपूर्ण आदेश आलेले आहेत त्या संदर्भातली माहिती जाणून घ्या। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, ज्यांच्या अर्थसहाय्यामध्ये 1,000 रुपयाची वाढ झालेली आहे, लाभार्थ्यांना आता दरमहा 1,500 ऐवजी 2,500 रुपये एवढं वितरण करण्यात येणार आहे। तर अशा लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्राची, दिव्यांग प्रमाणपत्राची, या ठिकाणी पहा, दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश शासनाच्या माध्यमातून दिलेले आहेत। जोपर्यंत दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार नाही, तोपर्यंत कळणार नाही की खरे दिव्यांग कोण आहेत आणि हे जे वाढीव अनुदान आहेत त्यांनाच मिळायला पाहिजे जे खरे दिव्यांग आहेत, ज्यांना या रकमेची गरज आहे। पहा, बोगस दिव्यांगाची पडताळणी सुरू झालेली आहे। आता जे बोगस दिव्यांग आहेत हे जर बाहेर पडले तर जे नवीन पहा, जे खरे दिव्यांग आहेत ते समोर येतील, तर त्या दिव्यांगांना जे अनुदान वाढून आणखीनही वाढून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। पहा, जे वाढलेलं अनुदान आहे हे तर मिळणारच आहे, परंतु जर दिव्यांग, जे खरे दिव्यांग आहेत, बोगस दिव्यांग उघडकीस आल्याच्या नंतर मग दिव्यांगांना जे अर्थसहाय्य सरकारकडून मंजूर झालेले आहे ते जर वितरण करायचं असेल तर त्यामध्ये वाढ देखील होऊ शकते, अंदाज या ठिकाणी पहा आहे। कारण 6,000 रुपये दिव्यांगांना दिले गेले पाहिजेत अशी मागणी सरकारकडे केली जात आहे आणि ही मागणी या ठिकाणी पहा, लाभार्थ्यांच्या माध्यमातून वारंवार केली जात आहे। परंतु ही मागणी मान्य न होण्याचं कारण म्हणजे या योजनेमध्ये अनेक काय आहेत, बोगस दिव्यांग आहेत आणि या बोगस दिव्यांगामुळे खरे जे दिव्यांग आहेत त्यांना हे अनुदान मिळत नाही। त्याचमुळे आता जे दिव्यांग मंत्रालय आहे त्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे की बोगस दिव्यांगांची पडताळणी सुरू आहे। आता ऑक्टोबरच्या हप्त्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा, तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता हवा असेल, तुम्ही दिव्यांग लाभार्थी आहात किंवा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहात, तर तुम्हाला हा हप्ता ऑक्टोबरचा कधीपर्यंत जमा होईल? साधारणपणे 5 तारखेपासून हे वितरण सुरू होतं। त्या अगोदर ऑफिशियल साईटवरती मेसेज येतो, आणखीन साईटवरती मेसेज वगैरे आलेला नाही आणि जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना काही दिवसापूर्वी कागदपत्रे देखील जमा करण्यासाठी सांगितले होते। आधार कार्ड, त्याचबरोबर पासबुक आणि UDID कार्ड, हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सादर करायचे होते आणि त्यावेळेस तुम्हाला हे
पैसे जे वाढवण्यात आलेले आहेत हे लागू करण्यात येणार होते. आता पाहू किती लाभार्थ्यांनी हे डॉक्युमेंट व्यवस्थितपणे सबमिट केलेले आहेत आणि किती लाभार्थ्यांना, दिव्यांग लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये जो 1000 रुपयाची वाढ होऊन अनुदान मिळणार आहे यांची संख्या किती आहे. तर ऑक्टोबरच्या हप्त्याची तारीख आणखीन डिक्लेअर झालेली नाही. 5 तारखेपासून साधारणपणे वितरण होतं, पण त्या अगोदर ऑफिशियल साईटवरती तुम्हाला मेसेज येतो आणि हा मेसेज तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे की पैसे किती येणार आहेत, कधी येणार आहेत, कोणत्या टायमिंगला येणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.